ओम नमः शिवाय. मित्रांनो, STV राशीफल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भगवान भोलेनाथच्या आशीर्वादाने तब्बल 72 वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि महाशुभ संयोग तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. या विशेष संयोगामुळे 30 जुलैपासून 28 ऑगस्टपर्यंत म्हणजेच संपूर्ण श्रावण महिन्यात काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या 12 राशींमधून अशा 4 राशी आहेत ज्यांच्यावर भगवान भोलेनाथची विशेष कृपादृष्टी राहणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत जीवनात आलेले अनेक अडथळे, दुःख, चिंता आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होण्याचे मार्ग मोकळा होऊ शकतो. मित्रांनो, 30 जुलै ते 28 ऑगस्ट या श्रावण महिन्यात तयार होणाऱ्या या विशेष योगांचे सर्वाधिक फायदा नेमका कोणत्या 4 राशींना मिळणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या काळात काही राशींच्या लोकांना अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि आयुष्यात एखादी मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. काही लोकांच्या बाबतीत तर अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे आजची ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणती तरी या 4 भाग्यवान राशींमध्ये असू शकते. आता या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथची विशेष कृपा होणार आहे आणि ज्यांच्या जीवनात धन, सुख आणि समृद्धीची नवीन मार्गे उघडू शकतात, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये सोडू नका, कारण शेवटच्या राशींबद्दलची माहिती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरू शकते. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही भगवान भोलेनाथचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून 5 वेळेस सर्वांनी जय भोलेनाथ असे लिहा. भगवान भोलेनाथची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो, हीच प्रार्थना. आणि तुम्ही STV राशीफल मराठी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून राशी भविष्य आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चे नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना देखील शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्यांच्या आयुष्यातील एखादी महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. मित्रांनो, भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेला श्रावण महिना 30 जुलैपासून सुरू होणार आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण हा वर्षातील 5वा महिना मानला जातो. श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे आणि या संपूर्ण काळात भगवान शिवांची भक्ती, पूजा आणि आराधना मोठ्या श्रद्धेने केली जाते. अशी धार्मिक मान्यता आहे की श्रावण महिन्यात मनापासून भगवान शिवांची आराधना केल्याने भक्तांचे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यावर्षी श्रावण महिना 30 जुलैपासून सुरू होऊन 28 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यामुळे या संपूर्ण काळात भगवान भोलेनाथची भक्ती करण्यासाठी भक्तांना विशेष संधी मिळणार आहे. आणि ज्यांच्या राशींमध्ये या काळात शुभ ग्रहस्थी आणि सकारात्मक योग तयार होत आहेत त्यांच्या जीवनातही चांगले बदल घडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या श्रावण महिन्यात भगवान शिवांची उपासना नेमकी कशी करावी, कोणत्या गोष्टी केल्याने भगवान भोलेनाथची कृपा मिळू शकते आणि त्या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्या जीवनात या काळात धन आणि सुख समृद्धीचे दरवाजे उघडू शकतात. चला तर मग आता एक एक करून या राशींची 4ही राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया. त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. सर्वप्रथम बघूया मित्रांनो, हिंदू धर्मांमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत विशेष आणि पवित्र महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शिवांच्या भक्तींसाठी खास मानला जातो. अशी धार्मिक मान्यता आहे की श्रावण सोमवारी मनापासून भगवान शिवांची पूजा आणि आराधना केल्याने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी भोलेनाथचा आशीर्वाद मिळतो. यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात 30 जुलैपासून होणार आहे आणि या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रीती योग राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपणार आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रावण महिन्यामध्ये तब्बल 4 सोमवाराचे व्रत येणार आहेत आणि हे 4ही सोमवार भगवान शिवांच्या भक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मित्रांनो, श्रावण सोमवारचे व्रत खूप विशेष मानले जातं. शिवपुराणांमध्येही भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व सांगितले आहे. अशी श्रद्धा आहे की श्रावण सोमवारी व्रत आणि पूजा केल्याने जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात आणि भगवान शिवांची कृपादृष्टी भक्तांवर कायम राहू शकते. अनेक जण सुख, समृद्धी, शांतता आणि आनंदी जीवनासाठी श्रावण सोमवाराचे व्रत करतात.
श्रावण महिन्यांमध्ये भगवान शिवांची श्रद्धेने पूजा केल्याने ग्रहांचे शुभ परिणाम मिळण्यास मदत होते आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. जे लोक दररोज भगवान शिवांची पूजा करू शकत नाहीत त्यांनी निदान श्रावण सोमवाराच्या दिवशी तरी मनोभावे पूजा आणि उपासना करण्याचे प्रयत्न नक्की करावा. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्नान व इतर नित्यक्रम आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर शक्य असल्यास मंदिरांमध्ये जाऊन भगवान शिवांसमोर तुपाचा दिवा लावावा. भगवान शिवांच्या पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यानंतर जलाभिषेक करावा. शिवलिंगावर दूध आणि गंगाजल अर्पण करावे. भगवान शिवांना फळ आणि फूल अर्पण करावे. त्यासोबतच भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र श्रद्धेने अर्पण करावे आणि शेवटी भगवान शिवांची आरती करावी. अशी मनापासून केलेली भक्ती आणि उपासना केल्याने भोलेनाथ भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी कायम राहते अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, आता आपण त्या 4 भाग्यवान राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यासाठी यावेळी श्रावण महिना म्हणजेच 30 जुलैपासून 28 ऑगस्टपर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरण्याची शक्यता आहे. कारण या काळात तयार होणाऱ्या विशेष महाशुभ संयोगामुळे भगवान भोलेनाथची विशेष कृपा या 4 राशींवर राहणार असल्याचे ज्योतिषशास्त्रांच्या मान्यतेनुसार सांगितले जात आहे. या 4 राशींच्या लोकांच्या जीवनात धनलाभाचे मार्ग खुले होऊ शकतात, अडचणी कमी होऊ शकतात आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणजेच या 4 राशींसाठी श्रावण महिना अनेक बाबतीत खास ठरण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये राशीच्या विशेष महत्त्व मानलं जातं. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीमध्ये जेव्हा काही बदल होतात तेव्हा त्यांचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही काळातून जावं लागतं. तेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल असते तेव्हा जीवनामध्ये सुख, समाधान आणि आनंदाचे क्षण वाढू शकतात. पण ग्रहाची स्थिती प्रतिकूल असल्यास अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे यावेळी श्रावण महिन्यामध्ये तयार होणाऱ्या या विशेष योगामुळे 12 राशींमधील काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि मित्रांनो, या 4 भाग्यवान राशींमध्ये आता पहिली राशी कोणती आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या राशीच्या लोकांसाठी भगवान भोलेनाथची विशेष कृपा राहणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही काळापासून ज्या लोकांना सतत अडचणीचा सामना करावा लागत होता त्यांच्या आयुष्यात आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होऊ शकते. घरातील वातावरण आनंदी होऊ शकते, आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. तर मित्रांनो, या यादीतील पहिली भाग्यवान आणि नशीबवान राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांनो, या काळात भगवान भोलेनाथची कृपादृष्टी तुमच्यावर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही काळामध्ये तुमच्या जीवनात ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सतत एखादा चिंतेने त्रास होत असेल, कामामध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक परिस्थितीमुळे मनामध्ये तणाव असेल तर या आता परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबतच संबंध अधिक चांगले होऊ शकतात आणि अनेक दिवसांपासून घरामध्ये असलेली एखादी चिंता दूर होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थितीतही पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गातून धनलाभ होण्याचा योग निर्माण होऊ शकतात. अचानक एखादा आर्थिक फायदा मिळू शकतो किंवा पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना कन्या राशींच्या लोकांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकते, ग्राहक वाढू शकतात आणि मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जाण्यासाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. दुसरीकडे नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही एखादी मोठी आणि आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळणे, पदामध्ये बदल होणे किंवा तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी कुटुंबाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहू शकतो. वैवाहिक जीवनांमध्ये आनंद वाढू शकतो आणि घरामध्येही एखादी शुभ बातमी येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ज्यांना सांत्वना सुखीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठीही हा काळ आशादायक ठरू शकतो अशी ज्योतिषीय मान्यता आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथची भक्ती आणि श्रद्धा कायम ठेवा. तुमच्यासाठी अनुकूल ठरणाऱ्या या काळांचा योग्य उपयोग करा आणि कोणतीही संधी विनाकारण हातातून जाऊ देऊ नका. कारण
कारण कधी आयुष्यात आलेली एक छोटीशी संधी ही पुढे मोठा बदल घडवून आणू शकते. कन्या राशीच्या लोकांना या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो आणि तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहो, हीच मनापासून प्रार्थना. मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया या यादीतील दुसऱ्या भाग्यवान राशीकडे, ज्या राशीवर श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत अनेक चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात आणि गेल्या काही काळापासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात त्यापैकी काही गोष्टी आता तुमच्या बाजूने घडताना दिसू शकतात. तर मित्रांनो, या यादीतील दुसरी भाग्यवान राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांना श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची कृपा तुमच्यावर विशेष राहणार असल्याचे सांगितले जात आहे. भगवान भोलेनाथचे तुमच्यावर प्रसन्न असल्यामुळे या काळात तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे अनेक मार्ग निर्माण होऊ शकतात. तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा फायदा आता तुम्हाला मिळू शकतो. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्यासमोर येऊ शकते किंवा पूर्वी केलेल्या कामातून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या मेष राशींच्या लोकांसाठीही हा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी निर्माण होऊ शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठीही हा काळ आशादायक ठरू शकतो. तुमची मेहनत आणि सातत्य कायम राहील तर तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये घर, वाहन किंवा एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार प्रत्यक्षात येऊ शकतो. तुमच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून नवीन वाहन किंवा स्वतःचं घर घेण्याची इच्छा असेल तर त्या दिशेने पुढे जाण्यासाठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना योग्य नियोजन आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे राहील. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू होत्या त्या देखील हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ लागल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. तुमच्या प्रेमामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात आणि नात्यांमध्ये अधिक जवळीक व समजूतदारपणा निर्माण होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांना श्रावण महिन्यात तुमच्यासाठी भाग्यशाली ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ फक्त वाट पाहण्यात घालवू नका, तर तुमच्या समोर येणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करा. आर्थिक लाभाचे योग्य तुमच्या बाजूने निर्माण होत आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते आणि तुमच्या जीवनात सुखाचे क्षण वाढू शकतात. भगवान भोलेनाथची भक्ती आणि श्रद्धा कायम ठेवा आणि तुमच्या मेहनतीला योग्य दिशा द्या. आता मित्रांनो, पुढे येते या यादीतील तिसरी भाग्यवान राशी. या राशीच्या लोकांसाठी तर श्रावण महिना शिक्षण, नोकरी, पैसा आणि कुटुंब अशा अनेक बाबतीत चांगला ठरू शकतो. विशेषतः जे विद्यार्थी गेल्या काही काळापासून एखादा मोठी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. पुढील राशी बघण्या अगोदर जर तुम्ही आपल्या व्हिडिओला आणखी लाईक केला नसेल तर या दिव्य व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी लगेच लिहून सांगा व व्हिडिओ सोडून न जाता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, या यादीतील तिसरी भाग्यवान राशी आहे तुला राशी. तुला राशीच्या लोकांनो, भगवान भोलेनाथच्या आशीर्वादाने हा श्रावण महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. तुमच्यावर महादेवीची विशेष कृपादृष्टी राहणार असल्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करत आहात त्या गोष्टीमध्ये आता यश मिळण्याचे संकेत दिसू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष चांगला ठरू शकतो. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्या अभ्यासांमध्ये लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळू शकते. मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजन ठेवलं तर परीक्षांमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुला राशीच्या ज्या लोकांचं परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं किंवा परदेशात नोकरी करणाऱ्याचं स्वप्न आहे त्यांच्या स्वप्नांना आता नवीन दिशा मिळू शकते. परदेशाशी संबंधित एखादी संधी तुमच्यासमोर येऊ शकते किंवा त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया पुढे सरकू शकते. त्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेले स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने तुम्ही एक पाऊल पुढे जाऊ शकता. नोकरी करणाऱ्या तुला राशीच्या लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नोकरीमध्ये वेतनवाढीचे संकेत निर्माण होऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकतं आणि पदोन्नतीची संधीही मिळू शकते. तुम्ही ज्या मेहनतीचे काम करत आहात आता त्यांचा परिणाम आता दिसून येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रवासांचे योग्य देखील येऊ शकतात. हे प्रवास फक्त आनंदासाठी नसून काम, शिक्षण किंवा एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठीही असू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातूनही
हा काळ तुमच्यासाठीही फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. तुला राशीच्या लोकांच्या घरामध्येही आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढू शकते. घरामध्ये एखादी शुभ बातमी येण्याची शक्यता आहे. ज्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो अशी ज्योतिषीय मान्यता आहे. मित्रांनो, तुला राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना अनेक चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. भगवान भोलेनाथची कृपा तुमच्यावर राहू आणि तुमच्या मेहनतीला यश मिळो यासाठी या काळामध्ये श्रद्धेने शिवाची आराधना करा. कारण योग्य वेळ, योग्य मेहनत आणि योग्य संधी याच मेळा बसला तर आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. आता मित्रांनो, या संपूर्ण यादीतील चौथी आणि शेवटची भाग्यवान राशी कोणती आहे याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल. कारण या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना आर्थिक लाभेसोबतच नोकरी, प्रवास, कुटुंब आणि मानसिक समाधानाच्या दृष्टीनेही विशेष ठरू शकतो. तर मित्रांनो, या यादीतील चौथी भाग्यवान आणि नशीबवान राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांशी विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडणे. ज्या लोकांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी या काळामध्ये परदेश प्रवासांची संधी निर्माण होऊ शकते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला दूरचा प्रवास करावा लागू शकतो. जर कुंभ राशीच्या लोकांचा एखादा कोर्ट कचेरीशी संबंधित विषय सुरू असेल तर त्यामध्येही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकरणामध्ये योग्य कायदेशीर सल्ला आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं महत्त्वाचं राहील. या काळामध्ये तुमचा कल धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीकडून वाढू शकतो. भगवान शिवांशी पूजा मंदिरामध्ये जाणं, धार्मिक कार्यामध्येही सहभागी होणं किंवा अध्यात्माकडे अधिक लक्ष देणं तुम्हाला मानसिक समाधान देऊ शकतं. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीतही हा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. अचानक धनलाभाचे अनेक योग निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येऊ शकतात किंवा पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही मानसिक तणाव किंवा सततच्या चिंतेमुळे त्रस्त असाल तर आता परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होऊ शकतो. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की ज्या गोष्टी पूर्वी खूप कठीण वाटत होत्या त्या आता हळूहळू सोप्या होत आहेत. कुंभ राशीच्या लोकांच्या घरामध्येही आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. या काळामध्ये प्रवासाचे योगही निर्माण होऊ शकतात आणि योग्य नियोजन केल्यास हे प्रवास तुमच्यासाठी आर्थिक किंवा व्यावसायिक दृष्टीही फायदेशीर ठरू शकतात. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी ही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वेतनवाढाचे योग्य निर्माण होऊ शकतात आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांनाही आपली मेहनत आणि तयारी अजिबात थांबवू नये. सातत्याने प्रयत्न केल्यास चांगली संधी तुमच्यासमोर येऊ शकते. मित्रांनो, अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथची विशेष कृपादृष्टी कन्या, मेष, तुला आणि कुंभ या 4 राशींवर राहण्याची शक्यता सांगितली जात आहे. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. भगवान भोलेनाथावर श्रद्धा ठेवा, मनापासून मेहनत करा आणि तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक योग्य संधीचा उपयोग करा. श्रावण महिन्यामध्ये श्रद्धेने भगवान शिवांशी आराधना करा आणि तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहावो अशी भोलेनाथच्या चरणी प्रार्थना करा. मित्रांनो, येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चांगल्या वेळेचा योग्य उपयोग करा आणि समोर येणारी कोणतीही महत्त्वाची संधी हातातून जाऊ देऊ नका. भगवान भोलेनाथावर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य कायम ठेवा. आणि मित्रांनो, जर तुम्ही भगवान भोलेनाथचे मनापासून भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने हर हर महादेव नक्की लिहा. तुमच्या एक कमेंटमधून तुमची भोलेनाथवरील श्रद्धा व्यक्त करा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.